नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत नुकतंच अधिक चर्चेला गेलेल्या ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशासंदर्भातल्या मुद्द्यावर. कारण कालपासून चर्चा अशी होती की ओबीसी आरक्षणाचा जो निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाला आणि त्यानंतर अध्यादेश काढण्यासंदर्भातलं एकमत झालं, तो अध्यादेश राज्यपालांनी थांबवून ठेवला. काही त्रुटी त्यात दिसल्यानंतर राज्यपालांनी सरकारला विचारलं की ह्याच्यात नेमक्या काही गोष्टी तुम्ही समाविष्ट केलेल्या आहेत, त्याच्या संदर्भातल्या फायली सगळ्या माझ्याकडे पाठवा, मी त्या बघतो आणि मग त्याच्यावर सही करतो, किंवा नवा अध्यादेश त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी टाकून तुम्ही परत पाठवा. सरकारने त्या काही राहिलेल्या त्रुटी दुरुस्त केल्या आणि राज्यपालांकडे तो अध्यादेश सहीसाठी पाठवला आणि राज्यपालांनी काही वेळापूर्वी त्याच्यावर सही केली. पण इतकं सगळं झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता संपलाय का, की अजून ह्याच्यावर राजकारण चालू राहणार, हा मुद्दा आपण आज चर्चेला घेणार आहोत. आपल्यासोबत ओबीसी खात्यात ज्यांनी काम केलं असे माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे आणि भाजपचे नेते आपल्यासोबत आहेत. ओबीसी नेते श्रावण डावरे आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत प्राध्यापक हरी नरके आहेत. ओबीसी विषयातले अभ्यासक आणि गेले काही दिवस सातत्याने या विषयावर ते सतत प्रबोधन करण्याचं काम करतात. सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत ॲडव्होकेट राकेश राठोड देखील आहेत, जे राज्य सरकारचे वकील आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये जे बाजू मांडतात, तेही आपल्यासोबत काही वेळ असतील. या सगळ्यामध्ये मला सुरुवातीला तिघांची प्रतिक्रिया घ्यायची आहे. सुरुवात प्राध्यापक राम शिंदे आपल्यापासून. राज्यपालांनी सही जरी केली असली तरी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुटला असं आपण म्हणायचं का? नाही, एकतर याच्यात आता राज्यपालांनी अध्यादेशावरती सही केली, मुद्दा सुटला नाही. जे आरक्षण होतं पूर्वीचं त्याच्या काही प्रमाणामध्ये कमी, म्हणजे 50% मर्यादित हे आरक्षण आता मिळणार आहे. परंतु काहीच नाही बाबा, आता त्याच्यापैकी काहीतरी आरक्षण मिळतं याच्यावर समाधान मानण्याची वेळ ओबीसी घटकाला आलेली आहे. पण एकूणच महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण चालू असताना नाना पटोलेंनी दिलेली प्रतिक्रिया की वकील उभा करू शकले नाही महाविकास आघाडी सरकार, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवल्याच्या नंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्व सहमतीचा मुद्दा मांडल्यानंतर सर्वच पक्षांनी तो ऍक्सेप्ट केला आणि आज अध्यादेश निघतो आहे. 5 जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आणि त्याच्यात ओबीसीचं आरक्षण गेलं, परंतु भारतीय जनता पार्टीने तिथं ओबीसीच्या जागा आहेत आणि सर्व जागा ओबीसीच लढतील अशा सर्वसाधारणपणे भारतीय जनता पार्टी ओबीसीच्या मुद्द्यावर अडून बसली होती आणि ओबीसीच्या समर्थनार्थ ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी करण्याचा प्रयत्न होते. आणि त्याचाच एक सार म्हणून विरोधी पक्षाची भूमिका अध्यादेश काढण्यासाठी अनुकूल राहिली आणि आज महामहिम राज्यपालांनी त्याच्यावरती स्वाक्षरी केली. परंतु काल महाविकास आघाडीतले सर्वच नेते राज्यपालांच्या भूमिकेवरती संशयता निर्माण करत होते आणि आज सही केल्याच्या नंतर अनेक जणांच्या प्रतिक्रिया अशा देखील आलेल्या आहेत की हा अध्यादेश कोर्टामध्ये टिकेल का. तर तेच काम हे राज्यपाल महोदयांचं असतं की हे कार्यालयीन कामकाज आहे की त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्यात का, काही त्या अध्यादेश काढत असताना हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झाला तर हा अध्यादेश खारिज केला जाईल का, या दृष्टिकोनातून त्यांनी जे काही त्रुटी प्रतिपूर्ती करण्यासाठी लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटला कळलं होतं, राज्य सरकारला कळलं होतं, त्या अनुषंगाने त्यांनी परिपूर्तता केली असेल आणि मग आदेशावर सही केलाय. बिलकुल. या कायदेशीर बाबीविषयीच मी आता आपल्यासोबत ॲडव्होकेट राकेश राठोड आहेत, राज्य सरकारचे वकील आहेत, तर त्यांच्याशी मी बोलणार आहे कारण त्यांना दिल्लीला पोहोचायचं आहे. त्याआधी राकेश राठोड, ज्या प्रकारे आपण आत्ता बघतोय की राज्यपालांनी अध्यादेशावर सही केली, याच्यातले 2 मुद्दे क्लिअर झाले असतील, पण सुप्रीम कोर्टामध्ये ज्या इम्पिरिकल डेटा संदर्भातली सुनावणी आत्ता सुरू आहे, याच्यात तो डेटा मिळवणं आणि हा सगळा आजचा राज्यपालांनी काढलेला अध्यादेश, हे संदर्भ कसे जुळवता येतील? कारण अडचण तिथेच येणार आहे की इम्पिरिकल डेटाच्या संदर्भातली. नाही बघा, दोन्ही गोष्टी समजा तुम्ही बघितलं एकंदरीत ते एकमेकांशी निगडीतच आहे. दोन्ही पण विषय जो आहे तो ओबीसी आरक्षण टिकवण्याच्या संदर्भातलेच आहे. आता आपण महामहिमकडे जो अध्यादेश दिलेला आहे त्यांच्या सहीसाठी, खरं म्हटलं तर त्याच्यामध्ये जो एक लिगल बाब आलेली आहे की सुप्रीम कोर्टात ती याचिका पेंडिंग आहे, प्रलंबित आहे, म्हणून महामहिमला त्याच्यावर निर्णय घेण्याचा थोडासा त्रास होतोय. पण खरं म्हटलं तर महामहिमने त्याच्यावर समजा डिसिजन घेतला, तो डिसिजन घेतल्यानंतर आपण सुप्रीम कोर्टाला कळवू शकतो, कारण की
जोपर्यंत अध्यादेश निघत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्ट पर त्याच्यावर काही बोलू शकणार नाही. म्हणून अध्यादेश निघणं अगोदर गरजेचं आहे आणि त्या अध्यादेशाची कॉपी आपण माननीय सुप्रीम कोर्टापुढे आपण ठेवू आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट त्याच्यावर निर्णय घेतील की ते अध्यादेश कायद्याच्या चौकटीत बसतो की नाही बसतो. आता सुप्रीम कोर्टामध्ये जो एम्पिरिकल डेटा संदर्भातला जो विषय आहे, मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की केंद्र शासनामध्ये जो ऍफिडेव्हिट सादर केला आहे हा आतापर्यंतचा सगळ्यात बोगस आणि कन्फ्युज करणारा ऍफिडेव्हिट मी म्हणेल. आणि हे म्हणण्याच्या मागे माझं कारण पण आहे, कारण की संपूर्ण ऍफिडेव्हिट समजा तुम्ही वाचला त्याच्यामध्ये फक्त मिसलीड करण्याचं काम केंद्र शासनाने त्यांचा जो सेक्रेटरी आहे, सचिव आहे, त्यांच्या मार्फत केलेला आहे. एका पॅराग्राफ मध्ये ते लिहितात की हा जो आम्ही 2011चा SEC सेन्सस जो केला तो कास्ट बेस नव्हता. दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये म्हणतात की हा कास्ट बेस होता. नंतर ते म्हणतात की याचं आमच्याकडे कोणतंच माहिती नाहीये. दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये म्हणतात की याची संपूर्ण माहिती आम्ही सामाजिक न्याय विभागाला त्याच्यानंतर हार्ड ड्राईव्ह मध्ये आम्ही दिली. तर संपूर्ण ऍफिडेव्हिट मध्ये त्यांनी कन्फ्युज करण्याचं दुसरं कोणतंच काम केलेलं नाही. आता ऍफिडेव्हिट घेतल्यानंतर आपण वाचल्यानंतर आपल्याला दोन गोष्टी कळतात की ऍफिडेव्हिट मध्ये म्हटलेलं आहे की या ऍफिडेव्हिटच्या याच्याने आम्ही कास्ट सेन्सस केलेला नाही. खरं म्हटलं तर त्या सेन्ससचं नावच आहे सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस. आता ज्याचं नावच समजा कास्ट सेन्सस आहे त्याला कसं कास्ट बेस नसेल हे मला कळत नाही. दुसरं गोष्ट आपण समजा बघितलं तर संपूर्ण ऍफिडेव्हिट मध्ये एक गोष्ट हॅलो हा बोला, ऐकतोय मी, बोला. दुसरं याच्यामध्ये असं एक मिसलीड करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ऍफिडेव्हिटच्या याच्यामध्ये की पूर्ण माहिती केंद्र शासनाकडे सेन्ससच्या मार्फत आली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही त्रुट्या निघाल्या. केंद्र शासनाने जो ऍफिडेव्हिट आहे त्याच्यामध्ये फ्लॉ म्हणून हा शब्द यूज केलेला आहे. फ्लॉ म्हणजे त्रुट्या, आणि त्रुट्या हे दूर केल्या जाऊ शकतात. हे त्रुट्या दूर करण्यासाठी एक्सपर्ट कमिटी नेमण्यात आली आणि नीती आयोगचे व्हाईस प्रेसिडेंट त्याचे अध्यक्ष ठेवण्यात आले. पण सरकारने त्याचे बाकीच्या मेंबरची नेमणूक केली नाही आणि आजपर्यंत त्याची एक पण मीटिंग झाली नाही. ही समजा कमिटी तयार करून त्याची समजा रेग्युलर एक प्रोसिजर त्याची सुरू झाली असती तर बहुधा 2011 मध्ये असलेले जो पण त्रुट्या आहेत ते त्रुट्या आज आपल्याला दूर करता आले असते आणि हा एक प्रश्न उद्भवला नसता. पण राठोड साहेब, 4 आठवड्याची वेळ राज्य सरकारने जी सुप्रीम कोर्टात मागितली ती नेमकी कशासाठी मागितली? याच्यामध्ये काय केलं बरं, केंद्र शासनाने जो त्याच्यामध्ये ऍफिडेव्हिट मध्ये लिहिलेला आहे ते बराचसा मजकूर जो आहे तो कन्फ्युजिंग आहे आणि बराचसा जो मजकूर आहे त्याच्यामध्ये एक मोठा प्रश्नचिन्ह पण उपस्थित होतो. आता त्या ऍफिडेव्हिटला गृहीत धरून आणि आपण जो आपला जो स्टँड आहे सुप्रीम कोर्टामध्ये, वेगवेगळे निराळे जो सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत आणि कायदा आहे याचा सखोल अभ्यास करून आपण त्याच्या रिप्लायवर आपण आपला रिजॉइंडर फाईल करू, जेणेकरून जेव्हा सुनावणी येईल तेव्हा राज्य शासनाची बाजू हे भक्कमपणे मांडता येईल. करेक्ट. मी फार तुमचा वेळ घेत नाही, कारण तुम्ही आत्ताही विमानात आहात आणि तुम्हाला दिल्लीला पोहोचायचं आहे. त्यामुळे धन्यवाद, तुम्ही याही धावपळीमध्ये आम्हाला वेळ दिली आणि या सगळ्या संदर्भातल्या सुप्रीम कोर्टातल्या बाबी एक राज्य सरकारचे वकील म्हणून तुम्ही जे मांडताय त्याबद्दल तुम्ही स्पष्टता दाखवलेली आहे. श्रावण देवरे, ज्या प्रकारे आत्ता बघतोय आपण की इम्पेरिकल डेटा संदर्भातल्या जे काही फ्लॉज आहेत या फ्लॉजबद्दल आत्ता आपल्याशी ॲडव्होकेट राकेश राठोड देखील बोलत होते की सुप्रीम कोर्टामध्ये जे ॲफिडेव्हिट केंद्र सरकारने दिलं याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या स्पष्टता दाखवत नाही आहेत आणि आता राज्यपालांनी अध्यादेश काढला. हा अध्यादेश उद्याच्या सुनावणीमध्ये किंवा परवाच्या सुनावणीमध्ये जेव्हा केव्हा सुप्रीम कोर्ट आत्ता वेळ देईल सुनावणीला तर त्याच्यात तो अध्यादेश दाखवल्यानंतर सुप्रीम कोर्ट आपलं काय मत व्यक्त करेल ही पुढची माहिती समोर येईलच. पण इम्पेरिकल डेटा संदर्भातली जी माहिती सुप्रीम कोर्टाला हवी आहे याच्यावर हे आरक्षण पुढे अजून काही काळासाठी अजून अडचणीचं असू शकतं का, की केवळ या अध्यादेशावरती सगळ्या गोष्टी पूर्ण होऊ शकतात? पण जो शब्द वापरला की काही काळासाठी, आता हे विसरून जा. कायमस्वरूपी ओबीसीचं राजकीय आरक्षण नष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्याला कारणीभूत केवळ सुप्रीम कोर्ट नाही तर हे सगळे जे काही प्रस्थापित पक्ष आहेत, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना वगैरे, हे सगळे राजकीय पक्ष आपसामध्ये जो काही खेळ खेळतायत त्याच्यामुळे
आता ओबीसींनी राजकीय आरक्षण आता अपेक्षा करू नये ते त्यांनी कायमस्वरूपी घालवलेलं आहे. आता तुम्ही जो पहिला मुद्दा मांडला की केंद्र सरकार जे काही डेटासाठी सांगताय की उणिवा आहेत, त्रुटी आहेत आणि ते सुप्रीम कोर्टासमोर मांडतायत. प्रश्न असा आहे की तुम्ही SECC 2011 या कायद्याअंतर्गत जी काही जनगणना केली पूर्ण देशाची जातनिहाय जनगणना, सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस SECC 2011, त्याच्यामध्ये अनेक त्रुटी असतील, काय असतील, परंतु श्रावणदेवरे एक मिनिट फक्त थांबवतो. वडेट्टीवार आता बोलतायत, आपण ऐकूया. या 6 जिल्ह्यातील निवडणुकाला आता स्थगिती करण्यासाठी आम्ही या अध्यादेश जोडून माननीय निवडणूक आयुक्तांना विनंती करणार आहोत आणि ते निवडणूक प्रक्रिया थांबवण्याची विनंती असणार आहे. आणि मला वाटतं की नक्कीच याचा फायदा या 6 जिल्ह्यातील जे ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलं होतं त्यासाठी होईल आणि ओबीसीला हा एक मोठा दिलासा या अध्यादेशाने आता मिळालेला आहे. आणि जे शून्य ओबीसीचं राजकीय आरक्षण होतं, येणाऱ्या सर्व जिल्हा परिषदा, नगर परिषदा आणि महानगरपालिका यामधलं आरक्षण संपुष्टात आलं होतं. आता किरकोळ एक 10-12% नुकसान होईल, पण उर्वरित आरक्षण मात्र या अध्यादेशामुळे लागू राहील आणि ओबीसी बांधवांना यामुळे नक्कीच एक त्यांच्या हक्काच्या जागा लढण्यासाठी त्यांना या अध्यादेशामुळे फायदा होईल. पोटनिवडणुका ह्या स्थगित कशा होतील? आणि आधी निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की निवडणुका वेळेत झाल्या पाहिजे, निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय, तर मग निवडणुका स्थगित का होतील? स्थगित होतील. स्थगित होण्यासाठी आम्ही विनंती करू. आवश्यकता पडली तर उद्याच्या उद्या माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करू आणि त्यांनाही विनंती करू की आम्ही असा अध्यादेश काढला 50% आत. काय म्हटलंय सुप्रीम कोर्टाने? तुम्ही 50% आत बसवा, 50% वर जाऊ देऊ नका. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबची लोकसंख्या विचारात घेऊन त्यांना आरक्षण 100% दिल्यानंतर 50% मर्यादेत उर्वरित ओबीसीला देण्यामध्ये कुठेही अडचण नाही. आणि या अध्यादेशाने तेच सांगितलं आहे. म्हणून आम्ही सगळ्यांबरोबर चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे. तो टिकावा आणि त्यातून ओबीसीचं शून्य असलेलं आरक्षण थोडं नुकसान जरी झालं तरी पूर्णतः ओबीसीला डावललं जाऊ नये ही त्यामागची भूमिका होती. सर, ग्रामविकास विभागाचा हा अहवाल आहे, आता नगरविकास विभागाचा अहवाल जाणार आहे किंवा काय परिस्थिती? नगरविकास ग्रामविकासचा गेलेला आहे अध्यादेश. हो, नगरविकास सुद्धा तोच काल निर्णय झाला. सगळ्यांसाठीच आता एक अध्यादेश हा सगळ्यांसाठीच लागू राहील, सेम राहील. आता नगरविकास, ग्रामविकास झाला, उद्या नगरविकासचं पण होईल आणि येणाऱ्या सर्व निवडणुकासाठी या अध्यादेशाचा अध्यादेश लागू राहील आणि 50% आत ओबीसीचं आरक्षण बसवलं जाईल. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की 5 ऑक्टोबरला होणाऱ्या पोटनिवडणुका होऊ नये यासाठी आता राज्य सरकार निवडणूक आयोगाकडे जाणार आणि सुप्रीम कोर्टात धाव घेणार? आवश्यकता पडली तर आम्ही जो सल्ला घेतला त्यांचं मत असं आहे, आमच्या ग्रामविकासांच्या विभागाचं मत असं आहे, LNJTचं मत असं आहे की हा अध्यादेश लागू झाल्यानंतर आपण निवडणूक आयोगांना विनंती करून या निवडणुका रद्द करू शकतो आणि ओबीसीच्या रिक्त जागांसाठी पुन्हा नव्यानं निवडणुका घेता येईल असं त्यांचं मत त्यांनी सांगितलेलं आहे. पण जर गरज पडली तर पुन्हा विनंती करायला सुद्धा जाईल. आम्ही कोर्टाकडे जाऊ की आता आम्ही असा अध्यादेश काढला आहे, 50% आत ओबीसीचं आरक्षण बसवून आम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत, त्यामुळे शून्य असलेले जे आरक्षण आहे ते आता किंवा निवडणुका होऊ घातल्या आहेत त्याला स्थगित करावी, त्याला रद्द करावे आणि नव्यानं प्रक्रिया सुरू करावी अशी विनंती करणार आहोत. महोदयांकडे होतात, आता तुम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे होतात, त्याच्यापूर्वी हा निर्णय आलेला आहे. मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालं या संदर्भात? नाही, या संदर्भात चर्चा झाली, राज्यपालांची सही झाली आणि हे आता लागू होईल ही चर्चा झाली. पुढील कारवाईसाठी आम्ही ती पण चर्चा आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर केलेली आहे. सगळी कायदेशीर बाबी तपासून या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी, पुढे म्हणण्यापेक्षा रद्द करून नव्यानं आरक्षित जागेवर आरक्षित लोकांना उभं करण्यासाठी या रद्द करण्याची विनंती करायचा निर्णय होईल. मग कोण पत्र लिहिणार आहे, मुख्यमंत्री किंवा ग्रामविकास? नाही, ग्रामविकास विभागच लिहिणार, ग्रामविकास विभागच लिहिणार, कारण तो त्यांच्या अखत्यारीतल्या निवडणुका आहेत. जरी ओबीसी विभाग माझा असला तरी ओबीसीच्या प्रश्नाच्या संदर्भात आमचा विभाग काम करत आहे. पण आरक्षण असेल तो विषय सामान्य प्रशासन विभाग आणि ग्रामविकास विभाग या 2 विभागाकडे येतो आहे
आणि तेच त्यांना विनंती करतो. सर राज्यपालांनी जेव्हा अध्यादेशावर साईन केली नव्हती, सही केली नव्हती, तेव्हा खरं तर ही सगळी चूक महाविकास आघाडीची होती. त्यांनी व्यवस्थित अध्यादेश काढला नव्हता असं असून सुद्धा केवळ राजकारण म्हणून महाविकास आघाडीने राज्यपालांचं नाव बदनाम केलं असं विरोधी पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं. नाही, आता आम्ही यावर चर्चा करणार नाही. ज्यावेळेस भावना दुखावतात त्यावेळेस सगळे तीच भाषा बोलतात आणि त्यामुळं जर निर्णय झाला आणि ओबीसीला न्याय मिळाला असेल तर राज्यपालाचं अभिनंदनसुद्धा आम्ही करणार आहोत आणि त्यांना शुभेच्छा आमच्या आहेत आणि आम्ही त्यांचं अभिनंदनसुद्धा करतो. राज ठाकरेंनी या प्रभागाच्या तोडफोडी विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. या देशामध्ये लोकशाही आहे. सगळ्यामध्ये लोकशाहीमध्ये ज्यांना जो काही पटत नसेल त्याला न्याय मागण्याचा अधिकार आहे. तो विशिष्ट मार्गाने आपण बघितलं आता विजय वडेट्टीवार म्हणत होते की ज्या पोटनिवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्याच आम्ही आता स्थगित करण्यासाठी निवडणूक आयोगाला विनंती करू. श्रावण देवरे याच्यावर आपली प्रतिक्रिया. नाही, हे बघा, हे वडेट्टीवार साहेब जे नेहमी सांगतात की आम्ही केंद्राच्या पाया पडू, आम्ही विनंती करू, आम्ही हे करू ते करू. अरे किती दिवस तुम्ही मला पट्ट्या करत राहणार आणि किती दिवस तुम्ही 0% थोडंफार काहीतरी मिळालंय भीक म्हणून काय भीक देताय का तुम्ही ओबीसींना? आणि तुमचा अध्यादेश म्हणजे तरी काय? अहो, सुप्रीम कोर्टाने 3 कसोट्यांमधून ओबीसी आरक्षण जर वाचलं तर ते ओबीसींना मिळेल. यांनी अध्यादेशामध्ये फक्त एकच अट पूर्तता करू इच्छितात की 50%च्या वर आम्ही आरक्षण देणार नाही. अहो, पण मग बाकीच्या दुसऱ्या 2 कसोट्यांचं काय? त्याच्यासाठी तर इम्पेरिकल डेटा लागणारच आहे. बरोबर. तुम्ही इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी अजूनही त्या राज्य मागासवर्गीय आयोगाला एक दमडी तुम्ही दिली नाही आणि ती राज्य मागासवर्गीय आयोगाचे सगळे सदस्य आता राजीनाम्याची भाषा बोलायला लागलेत आणि तरी तुम्ही त्यांना पैसे देत नाहीत, त्यांना स्टाफ देत नाहीत, त्यांना साधनं देत नाहीत आणि तुम्ही कसलं काय इम्पेरिकल डेटा गोळा करणार आणि त्या अध्यादेशावर कसं काय तुम्ही ओबीसीचं आरक्षण वाचवणार? आता या सगळ्या मलमपट्ट्या लावणं बंद करा, भीक मागणं बंद करा आणि अर्ज विनंत्या करणं बंद करा. तुम्हाला जर मजबूतपणे जर काही काम करायचं असेल ओबीसी नेत्यांना, ओबीसीसाठी, तर आतापर्यंतच्या जेवढ्या उद्धव ठाकरे साहेबांनी ओबीसीसाठी मिटिंगा घेतल्या त्या सगळ्या वांजोट्या मिटिंगा ठरलेल्या आहेत आणि त्याच्यात घेतलेले निर्णय सगळे वांजोटे होते. हा अध्यादेश पण वांजोटाच आहे. जर ओबीसीसाठी काही ओबीसी नेत्यांना काही करायचं असेल तर आता सर्व राजकीय पक्षातल्या ओबीसी नेत्यांनी स्वतंत्रपणे मिटिंग घेतली पाहिजे भुजबळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली. फक्त ओबीसी नेत्यांची, सर्व राजकीय पक्षातले ओबीसी नेते. हे बघा, एक काळ असा होता की मुंडे साहेब आणि भुजबळ साहेब एकमेकांना भेटले तर या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना दरदरून घाम फुटायचा. पवार साहेबांना घाम फुटायचा, त्या प्रमोद महाजन साहेबांना घाम फुटायचा. मग आज असं काय झालंय की ओबीसी नेते काही सांगितलं तरी त्यांचं मान्य होत नाही. भुजबळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली, काही शिफारसी भुजबळ साहेबांनी केल्या, अजूनपर्यंत त्याच्यावर विचार श्रावण देवरे तो मुद्दा मी चर्चेत घेणारच आहे. पुढे तो मुद्दा चर्चेत घेणारच आहे. आपल्याजवळ प्राध्यापक हरी नरके सर देखील आहेत. नरके सर, जो मुद्दा सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीतला असेल किंवा आजच्या अध्यादेशामधला असेल, मगाशी राकेश राठोड जे म्हणाले की काही त्रुटी केंद्र सरकारने सादर केलेल्या ॲफिडेविटमध्ये आहेत आणि आत्ताचं विजय वडेट्टीवारांचं स्टेटमेंट, हे सगळ्यांचा जर आपण विचार केला तर या निवडणुका ज्या जाहीर झाल्यात, ज्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आता 8 दिवसावरती निवडणुका आलेल्या असताना, ज्याची प्रक्रिया पूर्ण होत आलेली असताना आपण म्हणतो की ते आम्ही स्थगित करायला सांगू. निवडणूक आयोग स्वीकारेल ह्या गोष्टी? काय आहे, आज ओबीसी आरक्षणाच्या संबंधामध्ये 2 महत्वाच्या घटना घडल्या. एका बाजूला सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारने जी रीट याचिका दाखल केलेली आहे की जो 2011 सालचा सामाजिक आर्थिक जात जनगणनेचा डेटा आहे तो केंद्र सरकारने राज्याला द्यावा, त्याच्यावरची सुनावणी पार पडली आणि त्या संबंधीचं ॲफिडेव्हिट, त्या संबंधीचं शपथपत्र केंद्र सरकारने आज सादर केलं. त्याच्यावर राज्य सरकारने अभ्यास करण्यासाठी 1 महिन्याची मुदत मागून घेतली. दुसऱ्या बाजूला आज जो अध्यादेश राज्यपालांकडून सही होऊन आज निर्गमित झालेला आहे ती एक महत्वाची घटना आहे. पण या दोन्ही संबंधामध्ये अगदी सुरुवातीची प्रतिक्रिया म्हणून थोडक्यात राजेंद्र मी सांगू इच्छितो की एक म्हणजे हा अध्यादेश आजपासून लागू झाला आणि ज्या 5 जिल्हा परिषदांच्या निवडणुका याआधीच सुरू झालेल्या आहेत तर पूर्वलक्षी प्रभावाने कुठलाही अध्यादेश लागू होत नसतो. आणि वडेट्टीवार साहेब काहीही म्हणत असले तरी निवडणूक आयोग अशा प्रकारची कुठलीही विनंती मान्य करणार नाही. त्यामुळे या 5 जिल्हा परिषदांना हा लागू होण्याचा किंवा निवडणुका पुढे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नंबर 1. नंबर 2, सर्वोच्च न्यायालयामध्ये आज मोदी सरकारने जे प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे त्याच्याबद्दल राकेश राठोड जे बोलत होते ते मी ऐकलं. मला त्या निमित्तानं 2 अतिशय ठळक मुद्दे उपस्थित करायचे आहेत. एक म्हणजे आतापर्यंत
भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंसारखे लोक असं म्हणत होते की केंद्राकडे असा कुठलाही डेटा नाही. अनेक नेते असं म्हणत होते की भाजपचे नेते म्हणत होते की केंद्राचा काही संबंधच नाही. मग आज या प्रतिज्ञापत्रामध्ये मोदी सरकारने कसं काय मान्य केलं की होय आमच्याकडे हा डेटा आहे, तो सुरक्षित आहे. आता दुसरा मुद्दा, त्याच्यामध्ये मोदी सरकारने असं मान्य केलंय, त्या अफिडेव्हिटच्या पान नंबर 5 वर मोदी सरकार असं म्हणतं की आम्ही या डेटाच्या आधारे अनेक कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत. या डेटाचा उपयोग करून आम्ही आतापर्यंत अनेक धोरणं ठरवलेली आहेत, अनेक कार्यक्रम आखलेले आहेत. मला कळत नाही की जर का याच आकडेवारीच्या आधारे तुम्ही धोरणं ठरवताय, कार्यक्रम आखताय, त्याची अंमलबजावणी करताय, तर मग ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी तो डेटा का देत नाही? ते म्हणतात नाही त्याच्यामध्ये काही दोष आहेत. आणि विनोदाची गोष्ट अशी की जर तो दोष असलेला डेटा येतो तो तुम्ही तुमच्या धोरणांसाठी आणि कार्यक्रमांसाठी कसं काय वापरताय? आणि दुसरी गोष्ट, त्याचा अभ्यास करण्यासाठी ते म्हणतात की नीती आयोगाचे त्यावेळेचे उपाध्यक्ष अरविंद पनगारिया यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. राम शिंदे साहेब माझे मित्र आहेत, ते सांगतील याच्याबद्दल की मोदी सरकारचं ओबीसी बद्दलचं प्रेम इतकं बेगडी आहे की त्यांना या समितीवर सदस्य सुद्धा 5 वर्षात नेमता आले नाहीत. हे मी म्हणत नाहीये, हे मोदी सरकारचं अफिडेव्हिट म्हणतंय, सुप्रीम कोर्टामध्ये आज सादर झालंय. ते म्हणतंय की 5 वर्षामध्ये सदस्यच नेमले गेले नाहीत, त्यामुळे या समितीची एकही बैठक झाली नाही, त्यामुळे त्रुटी दूर झाल्या नाहीत. म्हणजे त्रुटी कायम ठेवायच्या आणि परत प्रचार मात्र करत राहायचा की ओबीसीच्या आरक्षणासाठी या डेटाचा उपयोग होणार नाही, तो डेटा आम्ही देणार नाही. मला स्वतःला हे अतिशय दुटप्पीपणाचं आणि बेगडी ओबीसी प्रेमाचं असं उदाहरण वाटतं. राज्य सरकार सुद्धा किती गंभीर आहे बघा. या संबंधामधले जे आज अध्यादेश निर्गमित झाले ते कोणत्या खात्याचे? ग्रामीण विकास. त्याचे मंत्री कोण आहेत? हसन मुश्रीफ. हे मुश्रीफ साहेब गेल्या 6.5 महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यापासून एक वाक्य तरी बोललेत का ओबीसी बद्दल? नाही. दुसरा अध्यादेश कोणाचा आहे? नगर विकास विभागाचा. नगर विकास विभागाचे मंत्री कोण आहेत? नगर विकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत. या शिंदे महाशयांना गेल्या 6.5 महिन्यामध्ये या विषयावर एक शब्द तरी बोलताना तुम्ही ऐकलंय का? नाही. म्हणजे ज्यांचं काम आहे ते बोलतच नाहीत, ते याच्यावर कामच करत नाहीत. आणि राज्य आयोगाला मात्र डेडिकेटेड कमिशन म्हणून दर्जा दिल्याच्या नंतर, हे काम सांगितल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाने जो प्रस्ताव राज्य सरकारला दिलाय त्याच्यावर 2 महिने वडेट्टीवार, एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ आणि त्यांचं सरकार काहीही काम करत नाही. आणि मग अध्यादेश टिकणार का? नाही टिकणार. बरोबर. अगदी योग्य मुद्दा नरके सर. अतिशय थोडक्यात सांगतो नरके सर, अगदी योग्य मुद्दा. एक छोटासा ब्रेक घेतोय मी. नरके सर, मी पुन्हा येतो या चर्चेकडे, कारण खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला आणि त्याच्यावरच मला ही चर्चा पुढे न्यायची होती आणि तो मुद्दा तुम्ही चर्चेच्या या मध्यापर्यंत आणून ठेवला. एक छोटासा ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर ही चर्चा पुढे चालू ठेवू. केंद्र आणि राज्याच्या संघर्षामध्ये ओबीसीचं आरक्षण कसं अडकलंय याचं मूर्तिमंत उदाहरण आणि स्पष्ट समजावून प्राध्यापक नरके सरांनी सांगितलं. चर्चा करतोय ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती राज्यातल्या. राम शिंदे, आत्ता तुम्ही ऐकलं प्राध्यापक हरी नरके काय म्हणाले ते. ओबीसींचं हे आरक्षण केंद्र आणि राज्य सरकारच्या संघर्षामध्ये अडकून पडलंय का? राम शिंदेंकडे आपला संपर्क होत नाही, आपण पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करूया त्यांना. श्रावण देवरे, हाच मुद्दा मला तुम्हाला विचारायचा जो राम शिंदेंना मी विचारला. केंद्र आणि राज्याच्या संघर्षामध्ये ओबीसीचं आरक्षण अडकून पडलंय. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की नाही ते मिळणारच नाहीये, पण तरी वडेट्टीवार म्हणतात की नाही त्यांना ते मिळेल आणि निवडणूक आम्ही स्थगित करू आणि पुन्हा एकदा त्या घ्या असं निवडणूक आयोगाला सांगू. हे कसं शक्य आहे? वडेट्टीवारांना कुठलाही म्हणजे राजकीय ज्ञान तर जाऊच द्या, परंतु त्यांना साध्या गोष्टी सुद्धा माहित नाहीत. ते खात्याचे मंत्री आहेत आणि मंत्री असू द्या ना. मंत्री झाले म्हणजे काय ते काही सर्वज्ञ झाले का? अहो, त्यांना काहीच माहित नाही याच्यातल्या गोष्टी. अहो, साधी गोष्ट आहे, एखादी जर शासकीय प्रक्रिया जर सुरू झाली आणि त्यातल्या त्यात निवडणूक आयोगासारखा स्वायत्त आयोग की जो स्वतंत्र आहे त्याची जर प्रक्रिया एकदा सुरू झाली, मग यांनी कितीही अध्यादेश काढू द्या आणि कितीही विनंत्या करू द्या आणि किती भीक मागू द्या, यांना निवडणूक आयोग यांना भीक घालणार नाही. आणि ते ठरलेलं आहे की आता ओबीसीच्या आरक्षणाशिवाय जिल्हा परिषद, महानगरपालिका या सगळ्या निवडणुका होणार. कारण यांची नियत बघा, अजूनही ते इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी गंभीर नाहीत. राज्य मागासवर्गीय आयोगाला पैसे देत नाहीत, एकही मिटिंग त्यांची आयोजित करत नाहीत आणि कुठेही काही काम करत नाही, गंभीर नाहीत. आणि मात्र टीव्हीच्या कॅमेरा समोर आले की आम्ही येऊ करू, तेव करू, निवडणुका रद्द करू. अरे
काय चाललंय? ओबीसी काय तुम्हाला मूर्ख पहिले होते ओबीसी जागृत नव्हते, आता ओबीसी जागृत झालाय. आणि तुम्ही जर अशाच नुसत्या वांजोट्या वल्गना जर करत राहिलेत वडेट्टीवार साहेब आणि बाकीचे ओबीसी नेते सुद्धा विनाकारण वांजोट्या वल्गना करतात. तुम्हाला ओबीसी आता जागृत झालेला आहे, त्याला आता पहिल्यासारखं तुम्ही मूर्ख बनवू शकत नाहीत. एवढी गोष्ट या ओबीसी नेत्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. जर ओबीसी नेत्यांना ओबीसीचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर आता सर्व राजकीय पक्षातल्या ओबीसी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी फक्त ओबीसी नेत्यांची मिटिंग झाली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये त्यात तरी एकमत आहे का श्रावण देवरे? तुम्ही एवढ्या पोटतिडकीने सगळे मुद्दे मांडताय, मला पटतंय तुमचं, फार पोटतिडकीने बोलताय तुम्ही, पण याच्यात हे ओबीसी नेत्यांमध्ये तर एकमत आहे का या गोष्टीवरती? नाही, हे बघा आता एवढी लाचारी निर्माण झाली आहे सगळ्या ओबीसी नेत्यांमध्ये की ते आता पहिल्यासारखे राहिले नाही. मी तुम्हाला मागे उदाहरण दिलं की मुंडे साहेब, भुजबळ साहेबांची तब्येत विचारायला जरी गेलेत तरी महाराष्ट्रातल्या प्रस्थापित जातीच्या नेत्यांना दरदरून घाम फुटायचा. आज अशी परिस्थिती आहे की या ओबीसी मंत्र्यांना कोणीच घाबरत नाही, या ओबीसी नेत्यांना कोणी भीक पण घालत नाही. हे आणि मग हे नुसतेच वांजोट्या वल्गना करतात, त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जातात आणि तिथं चहा बिस्किट खाण्यापलीकडे दुसरं काहीच काम करत नाहीये. जसं काही यांना घरी चहा बिस्किट खायला मिळत नाही आणि चहा बिस्किट खाण्यासाठी त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जातात. सगळ्या वांजोट्या मिटिंग मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात. राम शिंदे आपल्या सोबत आहेत, प्राध्यापक राम शिंदे, की जो उल्लेख मगापासून श्रावण देवरे करतायत की भुजबळ मुंडे भेटले की ओबीसीच्या बद्दलची चर्चा आणि राजकीय वर्तुळातल्या तर्कवितर्कांना वेगळा मुद्दा समोर यायचा आणि त्याच्यावरून हे राजकारण कुठे जात आहे अशी चर्चा व्हायची. आता नेमकं काय झालंय? आता अनेक ओबीसी नेते या पक्षातले त्या पक्षात जरी गेले आणि ह्या पक्षाचे त्या पक्षाचे नेते जरी भेटले चहा प्यायला तरी त्याची चर्चा होत नाही. म्हणजे नेमकं ओबीसींचा दबाव गट कमी झालाय का राजकारणातला? नाही, या संदर्भामध्ये ज्यावेळेस प्रस्थापित राज्यकर्त्याला कोणीतरी दुसरा राजकारणी ज्यावेळेस थ्रेट देतो त्यावेळेस अशा प्रकारच्या चर्चा ह्या होत असतात. आजही आपण सत्ताधारी पक्षात किंवा विरोधी पक्षात त्या तुलनेतले नेते आहेत, त्यांना त्या पक्षात त्यांच्या पक्षात सन्मान मिळतो आणि म्हणून अशा पद्धतीनं शेवटी नेता तयार होत असताना त्यांनी खूप खस्ता खाल्लेल्या असतात, खूप परिश्रम केलेला असतो, खूप संघर्ष केलेला असतो आणि म्हणून ते त्या स्तरावरती पोहोचलेला असतात. पण शेवटी जो अजेंडा घेऊन नेतृत्व वरती येतं त्या नेतृत्व त्या भावनेतून त्या लोकांना न्याय देण्याची भूमिका हे त्याच्या परीने प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न हा प्रत्येक. गोपीनाथ मुंडेंच्या तालमीत राम शिंदे तुम्ही तयार झालात त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मुंडे साहेबांच्याच बरोबरचं राजकारण तुम्ही सगळं जवळून बघितलेलं आहे. नेमका दबावगट कुठे कमी पडतोय? कुठेही कमी पडत नाही. शेवटी हलगर्जीपणा झाला, नाकर्तेपणा झाला आणि 3 पक्षाचं सरकार असल्यामुळं नैसर्गिक अलायन्स झाल्यामुळं त्यांचा कर्तव्यात कसूर झाला आणि कोऑर्डिनेशन नाही राहिल्यामुळं हे ओबीसीचं आरक्षण या माध्यमातून गेलेलं आहे आणि ते पुनर्स्थापित करत असताना खूप मोठी सर्कस या महाविकास आघाडी सरकारमधल्या लोकांना करावी लागते. भुजबळ साहेब असतील, आणखी ओबीसी नेते असतील, वडेट्टीवार असतील, अनेक नेत्यांना वाटत नाही की हे आरक्षण जावं, परंतु कोऑर्डिनेशन नसल्यामुळं आणि योग्य ती दिशा नसल्यामुळं या महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे सरकार घटनेने दिलेलं आरक्षण सरकारच्या माध्यमातून योग्य ती भूमिका न घेतल्यामुळं हे गेलेलं आहे. हे सर्वदूर सगळीकडे चित्र निर्माण झालेलं आहे. आज देखील माझ्या अगोदर ऐका ना, आज देखील जे ओबीसीचे मंत्री वडेट्टीवार साहेब आहेत त्यांनी काय म्हटलं, हरी निरके साहेबांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली देखील, मी त्याचा वेळ घेणार नाही. एकच सांगतो की ज्यावेळेस अध्यादेश जारी केल्याच्या नंतर तो फ्युचरसाठी लागू होतो, त्यांनी आता इलेक्शन कमिशनकडे जाऊन आहे ती निवडणूक रद्द करण्याच्या संदर्भात विनंती करतो म्हणतो. मला वाटतं मंत्री महोदयांनी जरा सेक्रेटरीकडून ब्रीफ घेतलं पाहिजे. असं जर तर बघू करू ह्या गोष्टी आता अशा स्तरावरती बोलत असताना जरा मर्यादित शब्दामध्ये योग्य ते उत्तर दिलं तर बरं होईल. आता निवडणूक प्रक्रिया ठीक आहे, आता उद्या निवडणूक आयोग काय म्हणते आपण बघूया आणि त्याच्यानंतर आपण त्यावरही बोलूया. मला अगदी थोडक्यात नरके सर, माझा वेळ पण संपत आलाय, ह्याचं पुढे काय होणार? इतका सगळा गोंधळ आपण बघतोय, याचं पुढे काय होणार? एक असं आहे राजेंद्र, हे आरक्षण अडचणीत आलेलं आहे
पण ते रद्द मात्र झालेलं नाही, कारण कृष्णमूर्ती केसमध्ये सुप्रीम कोर्टाने 73 आणि 74वी घटनादुरुस्ती जी आहे ती योग्य ठरवलेली आहे. त्यामुळे त्यातनं आलेलं ओबीसी आरक्षण हे घटनात्मक दृष्ट्या वैध ठरवलेलं आहे. फक्त त्याची अंमलबजावणी करताना संपूर्ण देशामध्ये याबद्दल 3 कसोट्यांचं पालन झालं पाहिजे असं म्हटलंय. त्यातली पहिली कसोटी आहे मागासले पण सिद्ध करणं, दुसरी कसोटी आहे त्यामध्ये ओबीसीचं प्रतिनिधित्व सिद्ध करणं, आणि तिसरी कसोटी आहे SC ST ला देऊन राहिलेल्या जागा 50% वर न जातील बरोबर. या पद्धतीने ओबीसीना देणं. यातल्या एका कसोटीचं पालन या अध्यादेशात झालंय असं दिसतंय, पण उरलेल्या 2 कसोट्यांचं काय हे मात्र याच्यामध्ये दिसत नाही. आणि मग मला स्वतःला असं वाटतं की राज्याने केंद्राकडे बोट दाखवायचं, केंद्राने राज्याकडे बोट दाखवायचं, विरोधकांनी सरकारवर टीका करायची, सरकारने विरोधक जबाबदार आहेत असं म्हणायचं. या सगळ्यामध्ये ओबीसीची मात्र ससे उलपट होतीये, ओबीसीचं मात्र नुकसान होत आहे. आणि दुर्दैवाने ओबीसी सुद्धा ज्या प्रमाणामध्ये याच्या संबंधामध्ये जागृत होऊन रस्त्यावर उतरायला पाहिजेत त्या पद्धतीने आज बघा 56,000 लोकांचं महाराष्ट्रातलं आरक्षण गेलंय. संपूर्ण देशामध्ये 9 लाख ओबीसी प्रतिनिधींना घरी बसावं लागलंय. राजेंद्र, याच्यामध्ये उत्तर प्रदेश सारखं राज्य आहे जिथे आता लवकरच निवडणूक आहेत, मध्य पंजाब आहे. प्रदेश आहे, कर्नाटक शेजारी आहे, गुजरात आहे. याही राज्यामध्ये एम्पिरिकल डेटाचं काम झालेलं नाही. आणि केंद्र सरकारने जर डेटा दिला असता तर सगळ्या भारताचा प्रश्न सुटला असता किंवा सुटायला मदत झाली असती. पण तसं काही केंद्र सरकार करताना दिसत नाही. आणि राज्य बरोबर. सुद्धा त्या पद्धतीने सातत्याने आयोगाचा मुद्दा पुढे आहे. आपल्याला माहिती आहे राज्य आयोगाने यासंबंधी डेटा जमा करण्यासाठी 431 कोटीचा प्रस्ताव दिला. एका गोष्टीचा मला खुलासा केला पाहिजे, हे पैसे आयोगाला द्यायचे नाहीयेत. या संबंधीचं काम करणारे, घरोघर जाऊन जनगणनेचं काम करणारे जे शिक्षक असतील, शासकीय कर्मचारी असतील, त्यांना आपण काही मानधन देतो. ते मानधन खरं आहे. 90% आहे, या- ते त्यांच्या पगारात द्यायचं आहे, ते आयोगाला द्यायचं नाहीये. सर बरोबर आहे. या आयोगाकडे या याच्यामधली फक्त याच्यामधली अनेक करण्यासाठी मतमतांतर द्यायचं आहे. असू शकतात आणि पुढे जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये आता उद्या वडेट्टीवार म्हणतात त्याप्रमाणे पुन्हा एकदा रिट याचिका दाखल करून सुप्रीम कोर्टाला अध्यादेशाची माहिती देऊ वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. माझा वेळ संपलाय श्रावण देवरे, आपण परत या मुद्द्यावरती बोलूया. धन्यवाद हरिनरके सर, राम शिंदे, श्रावण देवरे, तुम्ही आलात चर्चेत सहभागी झालात आणि ताज्याच मुद्द्यावरती सगळ्याच गोष्टीवरती अनेक स्पष्टता मिळाल्या. त्यामुळे पुढं काय होणार ओबीसी आरक्षणाचं यावर आपण बोलत राहू आणि याच्यातनं अजूनही काय गोष्टी घडतात यावर आपण मंथन करत राहू. इथंच थांबू. नमस्कार.